बातमी यवतमाळमधून। यवतमाळच्या गळवामध्ये रुग्णाच्या आईला डॉक्टरकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। डॉक्टरांनी दिलेल्या 2 इंजेक्शनमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शव ताब्यात घेण्यास रुग्णाच्या आईने नकार दिला। ज्यानंतर वाद झाला आणि 2 डॉक्टरांनी रुग्णाच्या आईला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। श्याम तिजारेंवर गेल्या काही दिवसांपासून यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर हा वाद निर्माण झाला। संबंधित डॉक्टर यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर यांनी सांगितलं आहे। माझ्या मुलाची तपासाची मी आम्हाला सर याची काऊन ना तपासत म्हणलं का त्यानं एक माझ्या गालावर देऊन दिली। मॅडम आली, मॅडम म्हणते श्याम तिजारे कोणता होय? तर मी आम्हाला मॅडम ह्या होय म्हणल्याबरोबर तिनं काय केलं, 2 इंजेक्शन आणले। 2 इंजेक्शन त्याच्या पायातनी सलाईन होती त्याच्यातनी देऊन दिले। मी अशी गिलास घेऊन नाही येत तर माझ्या मुलाचा मृत्यू झाला। तोंड फाडत होता माझा मुलगा, माझ्या मुलाचा मृत्यू झाला, तोंड फाडता झाला। आता तुमची मागणी काय? माझी मागणी आहे, मला माझं मुलंच पाहिजे। आरोप डॉक्टरनं मला मारलं, डॉक्टर सस्पेंड झालाच पाहिजे आणि आज या दवाखान्याला झालीच पाहिजे। त्या रुग्णाच्या अत्यवस्थ स्थितीबद्दल आणि संभाव्य मृत्यूबद्दल कल्पना नातेवाईकांना दिली होती। मृत्यूच्या वेळेला जे इंजेक्शन वगैरे देण्यात येतात ते देण्यात आले। त्या दरम्यान रुग्णाच्या आईशी ड्युटीवरील डॉक्टरनी गैरवर्तणूक केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे। त्यानुसार चौकशी समिती गठीत करून त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।